श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ द्या, तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होऊ द्या, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आपण स्वामी सेवेत येतो, स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करतो. का तर आपल्या आयुष्यातील संकट अडचणी कमी व्हाव्या म्हणून. पण उलट होतं, आपल्या आयुष्यातील अडचणी काही कमी होत नाहीत, मन कशातच लागत नाही, मनासारखं काहीच घडत नाही. थोडक्यात काय, कितीही सेवा केली ना तरी काहीच मनासारखं घडत नाही. आपलं सेवेकडे लक्ष नसतं तर आपलं का मनासारखं घडत नाही याकडे जास्त लक्ष असतं. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशा काही 3 गोष्टी सांगणार आहे. या गोष्टींचं पालन करा. आयुष्यात तुम्हाला कितीही मोठं संकट येऊ द्या, अडचण येऊ द्या किंवा तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही असं तुम्हाला कधीच वाटणार नाही. तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडाल. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घेणं. हो, आपल्याला बऱ्याच वेळा सवय असते, विशेषतः महिला वर्गांना. आपण घरातील सगळ्यांची काळजी घेतो, पण आपण कधी आपल्या स्वतःची काळजी घेतो का हो? आपल्या शरीराची, मनाची काळजी आपण स्वतः कधी घेतो का हो? तर आता आपण ती स्वतः घ्यायचे. दुसरं कोणीही तुमच्या शरीराची काळजी घेणार नाही, तुमच्याकडे कोणी लक्ष देणार नाही. आपण काहीही करताना नेहमी दुसऱ्याचा विचार करतो. आता काही ताई अशा आहेत नशिबवान, कारण त्यांची काळजी करणारं कोणीतरी असतं. पण काही ताईंच्या वाटेला हे सुख नसतं, त्यांना स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागते. त्यामुळे आपल्या मनाची, शरीराची काळजी स्वतः घ्यायला शिका. बऱ्याच वेळा असं होतं की आपण फक्त कामाच्या मागे पळत असतो, नोकरीच्या मागे, उद्योगधंद्यांच्या मागे पळत असतो. त्यावेळेला कधी दिवसभर उपाशी राहतो, आपलं खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष नसतं. याचा परिणाम बऱ्याच वेळा असं होतं की चक्कर येते, डोकेदुखी वाढते, अशक्तपणा जाणवतो, पित्ताचा त्रास होतो आणि हे सगळं आपल्याला सहन करावं लागतं. तुम्ही तुमची कामं करा, पण त्यासोबत या गोष्टींच्याकडे पण लक्ष द्या. तुम्हाला तुमचं ध्येय गाठायचं आहे ना, त्यासाठी तुम्ही स्वतः शरीराने तंदुरुस्त पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला सवय असते घरातील सगळ्यांना वेळेवर सगळं द्यायचं, मग ते जेवण असो किंवा नाश्ता असतो. पण आपण कधी स्वतः वेळेवर काही खातो का हो? आपण नेहमी सगळ्यांचा विचार करत असतो. काही गोष्टींचा आपण स्वतः विचार करायचा. बऱ्याच वेळेला आपण या सगळ्यासाठी दुसऱ्याला दोष देतो. आपण आजारी पडलो किंवा आपलं काही दुखत असलं तर आपण नेहमी दुसऱ्यांना दोष देतो. कधीच असं करू नका. शरीर तुमचं आहे, मन तुमचं आहे, त्यामुळे नेहमी या सगळ्यांची काळजी तुम्ही घ्यायची आहे. आपण प्रत्येक वेळी दुसऱ्याचं मन जपत बसतो, शरीर जपत बसतो, पण स्वतःचं काय हो? आपण रोज प्रत्येकाला काय आवडतंय ते बघत असतो, पण कधी आपल्या स्वतःला काय आवडतंय का ते बघतो का हो? आता तुम्हाला काही वाटत नाही, पण जसं आपलं वय होईल ना तसं आपल्या शरीरातील तक्रारी वाढत राहतात. त्यामुळे बऱ्याच वेळा आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण दुसऱ्यांची मनं जपायला जातो, पण त्यामुळं आपलं स्वतःचं मन दुखावतो. याचा कधी विचार करतो का हो? या सगळ्याचा त्रास आपल्याला होतो ज्यावेळेला एखाद्या आपल्यावर अडचण येते, संकट येतं. त्यावेळेला ना आपलं मनही कुमकुवत असतं आणि शरीरही. त्यामुळं छोटंसं जरी संकट असलं किंवा अडचण असली ना तरी त्याला आपण मुकाबला नाही करत, कारण आपलं तेवढं शरीर साथ देत नाही किंवा मन साथ देत नाही. त्यामुळं नेहमी स्वतःच्या शरीराकडे आणि मनाकडे लक्ष द्यायला शिका. दुसरी गोष्ट म्हणजे पळवाटा शोधणं. आपल्याला सवय असते, एखादी समस्या आली, एखादी अडचण आली की त्यामधून आपण पळवाटा शोधत असतो. आपण त्यामधून मार्ग काहीतरी काढत असतो किंवा ती पुढे ढकलून देतो. पण हा कधी विचार नाही करत, ती समस्या आहे, ती अडचण आहे, ती आपल्याला सोडवायची आहे. दुसरं कोणी येऊन सोडवणार आहे का हो? नाही ना. त्याला आपल्याला सामोरं जायचं आहे. येईल एखाद्या वेळी अपयश, पण त्याच्यासाठी खचून जाऊ नका. नेहमीच सकारात्मक राहा, चांगला विचार करा. आयुष्य एकदाच आहे. कोणतीही समस्या असू द्या, अडचण असू द्या, दुःख असू द्या, त्याला सामोरं जायचं. काय का होईना होऊ द्या, एकतर विजय तरी तुमचा होईल किंवा हार तरी होईल, पण त्या समस्येपासून तुम्ही सुटाल तरी ना. पण आपण ना त्या समस्येला किंवा संकटाला भिवून ना लांब पळत जातो. त्यामुळे कधीच संकटांना घाबरू नका.
एखादी जरी क्षुल्लक गोष्ट असली ना तरी आपल्याला ती गंभीर वाटते. त्यामुळे कोणत्याच गोष्टीला भिवू नका. आपण ज्यावेळी भिवून जगतो ना त्यावेळी खूप ट्रेसमध्ये जातो आणि याचा सगळा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होत असतो. तुमची भीती दूर करायला कोणी येत नाही. जे आहे ना त्याला आपल्याला स्वतःलाच सामोरं जायचं आहे आणि या सगळ्याला आपण स्वतः जबाबदार असतो. आपल्याला माहिती असतं कधी कधी की पुढे गेल्यावर आपल्याला या गोष्टीचा त्रास होणार आहे. त्यामुळे आपण काही गोष्टींची स्वतः आधीपासूनच काळजी घेतली पाहिजे ना. आपण काय करतो, हां ठीक आहे आपल्याला एखाद्या गोष्टीचा पुढे जाऊन त्रास होणार आहे ना, मग आधीच त्या गोष्टीपर्यंत न पोचता दुसऱ्या गोष्टी करायला सुरुवात करतो. असं कधीच करू नका. आलं आहे ना संकट, जायचं सामोरं. जे काही व्हायचं आहे ना ते होऊ द्या. तिसरी गोष्ट म्हणजे खंबीर राहा. आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते बघा, सगळ्या गोष्टी नकोशा वाटतात. कोणासाठी जगायचं, कशासाठी जगायचं, काहीच करू वाटत नाही. खूप वेळा अपयश येतं. अशा वेळेला ना आपण खंबीर राहायचं. आपण नेहमी दुसऱ्यासाठी जगत असतो, कधीतरी स्वतःसाठी तरी जगून बघा ना. प्रत्येक जण आपापल्या परीने स्वतःसाठी जगत असतो. कोणालाही दुसऱ्याच्या आयुष्याची काहीच पडलेली नसते. आपल्याला मात्र दुसऱ्याच्या आयुष्याचा विचार काही डोक्यातून जात नाही. आपल्याला वाटतं जरा आपण त्याच्या आयुष्यात नसेल तर हा कसा जगेल. पण कोणालाही काही फरक पडत नाही तुमच्या असण्याचा किंवा नसण्याचा. त्यांचे ते मस्त जगत असतात. आपण मात्र रडत बसलेलो असतो. तुम्हाला कोणी समजवायला येणार नाही की तू का रडतोयस किंवा काही. कोणालाही आपल्यासाठी वेळ नसतो आणि आपण मात्र सगळा वेळ दुसऱ्याचं आयुष्य सावरण्यात घालवत असतो. त्यामुळं ना नेहमी खंबीर व्हा. आयुष्यात कधीही संकट येऊ द्या, अडचणी येऊ द्या, तुम्हाला कोणीही फसवून जाऊ द्या, त्यावेळी रडत बसायचं नाही. कारण हीच तर वेळ असते ना स्वतःला सावरायची. खंबीरपणे उभं राहायचं. आयुष्याला कधीच घाबरू नका, भीत बसू नका आणि उद्याची चिंता तर अजिबात करू नका. जे काही घडलंय ना त्याला सामोरं जाण्याची ताकद ठेवा. खंबीरपणे उभे राहा. स्वतःसाठी जगा, स्वतःकडे लक्ष द्या. तुम्हाला बघायचं असेल ना तर ही गोष्ट पण तुम्ही करून बघा. तुमच्या नसण्याने कोणाला काहीच फरक पडणार नाही. तुम्ही जेवढं स्वतःकडे लक्ष देता येईल ना तेवढं लक्ष द्या. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. कारण उद्या जरी तुमच्या काही शारीरिक तक्रारी वाढल्या ना तर त्या सहन तुम्हालाच करायचे आहेत. तुमचं मन एवढं खंबीर बनवा ना की उद्या कोणतंही संकट येऊ द्या, अडचण येऊ द्या, त्याला तुम्ही स्वतः सामोरं गेलं पाहिजे. आयुष्य आहे म्हटल्यावर त्यात अडचणी, संकटे हे येणारच आहेत. पण आपण त्यासाठी स्वतः शरीराने आणि मनाने खंबीर बनूया ना. नेहमी पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या माणसांच्या संपर्कात राहावा. कोणाला जर आपली खरंच गरज असेल ना तर त्याला खरं नक्की मदत करा. कारण काय होतं, ज्यावेळेला तुम्ही एखाद्या निगेटिव्ह माणसाला मदत करता, त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स कमी करताना, त्यावेळी तुमच्यासाठी पण कोणीतरी म्हणजे उभं राहतंच. आपण आपल्या कामावर जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. आपलं काय होतं, आपण आपलं काम सोडून दुसऱ्याचं काय चाललं आहे, दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं आहे, त्याचं कामात तो काय काम करतो याकडे आपलं जास्त लक्ष असतं. कधीच असं करू नका. ज्या वेळेला तुम्ही शरीराने तंदुरुस्त असतात, मनानं खंबीर असाल ना, त्यावेळी तुमच्याकडं कोणीही येऊ द्या, तुम्हाला कसलंच म्हणजे टेन्शन येणार नाही, भीती वाटणार नाही. पण तुम्ही ज्या वेळेला कुमकवत असाल ना शरीराने किंवा मनाने, तर एखादं छोटंसं जरी कोणी तुम्हाला काही बोललं ना तरी तुम्हाला ते सहन होत नाही. का तर तुम्ही तेवढे स्ट्रॉंग नसताच ना. त्यामुळे नेहमी ना स्वतःला स्ट्रॉंग ठेवायला शिका. एखादी गोष्ट करताना आपण नेहमी घाबरतो. आपल्या मनात एक भीती असते, अरे बापरे हे कसं होईल, काय होईल. काही नाही, अजिबात घाबरू नका. स्वतःला आधार द्यायला शिका. याचा परिणाम असा होतो की एखाद्या वेळी जरी संकट आलं, अडचण आली ना तरी आपण स्वतः त्याला सामोरं जायला लागतो. ज्यावेळी तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी कराल ना त्यावेळेला तुमचा स्वतःबद्दल एक कॉन्फिडन्स तुमच्या स्वतःमध्ये निर्माण होईल. बऱ्याच वेळा असं होतं की आपण ज्यावेळेला खरोखर स्वतः संघर्ष करतो, कष्ट करतो आणि त्यातून आपल्याला ज्या काही गोष्टी मिळतात, जे काही समाधान मिळतं ना ते दुसरं तुम्हाला कोणी देऊ शकणार नाही. आणि दुसऱ्याने तुम्हाला कितीही काही देऊ द्या, तुमचं कधीच समाधान होणार नाही. पण स्वतः कष्ट करून स्वतःच्या हिमतीवर ज्यावेळेस सगळं घ्याल ना त्याच वेळेला तुम्हाला खरा आनंद होणार आहे. त्यामुळे कधीच दुसऱ्याकडून काहीच अपेक्षा ठेवू नका.
तुम्हाला जे काही अपेक्षा ठेवायच्या आहेत ना ते स्वतःकडून ठेवा. त्यामुळे नेहमी स्वतःला जपा, स्वतःच्या मनाला जपा, स्वतःच्या शरीराला जपा. याचे फायदे तुम्हाला स्वतः लक्षात येतील.